मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. आज लवकर उठलोय 8:30 वाजताच. मस्त तयारी बिरी तर ऑलमोस्ट सगळ्यांची झालेली आहे. आता आम्ही निघतोय लेह जिस्पासाठी. म्हणजे इथून जवळजवळ आज रनिंग 140 किलोमीटरच आहे, जास्त नाही, 2-3 तासाचीच. पण जर ट्रॅफिक नाही लागली तर 2-3 तासात आम्ही पोचतोय लोकेशनला. क्लायमेट पण मस्त आहे आज, पाऊस नाही वगैरे. हे बघा, आता सगळ्यात पहिला टास्क गाडीवरती लगेज लोड करायचे. नेहमीसारखा लगेज लोड केल्यानंतर आज काही जास्त हे नाही. आज साईट सीन वगैरे करून मस्त फोटो वगैरे आज काढू. तर निघूयात आणि मिळूयात जिस्पाला. तर अखंड परिश्रमानंतर फायनली आम्ही निघालोय लडाखसाठी. आजचा स्टे करायचा विचार आहे जिस्पाला. आता रोड कंडिशन कशी आहे बघू. जिस्पा इथून 140-130 किलोमीटर तर आहेच. सध्याचा स्टे आज जिस्पा. सगळे एकदम प्रॉपर ड्रेसिंग बिसिंग करून फोटो काढायसाठी रेडी आहेत. आता बघू काय हालचाल आहे. फक्त आता रोड कुठे डॅमेज नाही पाहिजेत आणि रोड चालू पाहिजे. कारण अटल टनलचा काही कन्फर्मेशन अजून मिळालेलं नाही आहे इथे. अटल टनलचा क्लोज असेल तर मग याच्यावर रोहतांगवरून जावं लागेल. ठीक आहे, आता बाकीचा व्हिडिओ तुम्हाला दाखवत राहतो. ठीक आहे. रात्री त्या दिवशी आलो आम्ही, समजला नाही. कुमार ओल्ड मनाली रोडने आम्ही चाललोय. सॉरी. आता तुम्हाला दाखवतो खाली किती नुकसान झालेलं आहे. कारण आम्ही त्याच रस्त्याने आता चाललोय. ज्या लास्ट व्हिडिओमध्ये मी काल पण तुम्हाला बोललेलो की ती ट्रॅव्हलर अटकलेली ट्रॅव्हलर, त्याच रोडने आता आम्ही चाललोय. हे बघा, बरोबर ना, याच ब्रिजला ट्रॅव्हलर अटकलेली. तर आता सध्या आम्ही त्याच रोडने चाललोय, जुना ओल्ड मनाली हायवे. एकदम एक्स्ट्रीम. बघा कसं नुकसान झालेलं आहे. बाबा हे बघ कसं नुकसान झालेलं. डेंजर, एकदम डेंजर. अख्खी घरं बिरं वाहून गेले रे. डेंजर काम. तरी काम व्यवस्थित आता त्यांनी चालू केलं. हाच तो ब्रिज जिथं लास्ट व्हिडिओमध्ये चलो. मग दाखवतो मॅप तुला. बघितला आपण यूट्यूब इंस्टाग्रामलाच बघा होतो एवढे दिवस, पण आता लाईव्ह मध्ये बघितल्यानंतर समजतंय का तिथं खरंच किती नुकसान झालेलं आहे. म्हणजे एकदम डेंजर, एक नेक्स्ट लेवलला. सगळे रोड वगैरे होऊन गेले. त्यांची घरं, इथं जी घरं होती त्याच्या खाली मलब्यामध्ये तुम्ही गाड्या बघितल्या असतात, व्हिडिओ दिसतात काय माहिती नाही. गाड्या बिड्या चांगल्या दबलेल्या आहेत. डे 6 आहे ना, काय 7 आहे काय रे प्रत्येक. डे 6 ला रे. कधी निघले आपण विचारतो काय कोण पाहतला रे. सफरचंद बघा, सफरचंद समोर आले गाडी. सफरचंदचा बाग आहे पूर्ण. बघा ना, कुमार बोलतो बॅगी बिगी फेकून इथं सफरचंद भरावं वाटतं तो बॅगीत. सफरचंदची बॅगी. सफरचंद चोराला गेलाय. सफरचंद चोरतले. सफरचंद चोर. घे ना सफरचंद चोर. घे पटकन चल. बघ, कुमारची इच्छा पूर्ण करूया त्याला. त्यांना दोन्ही दिले काय. कुमारची इच्छा आहे त्याला पूर्ण. सफरचंद चोरून आणलं. सफरचंद आहेत का मजा. अरे आपल्याला फुलं पण एवढी येत नाही जेवढी तर सफरचंद येतात. तिकडं पण एकदम एक्स्ट्रीम ऑफ रोड चालू आहे गावातून.
गल्ली बोळ्यातून. लाइटिंग लावली सपोर्ट. मस्त बनवलंय बघ. आम्ही आता पालनचाल रोडने चाललोय आतल्या बाजूनी, कारण जो हायवे आहे तो लँडस्लाइड मध्ये पुरामध्ये वाहून गेलेला आहे बा. पालनचाल इथून 4.5 किलोमीटर आहे. पालनचालवरून आम्ही हायवेला टचू, लेह लडाख हायवेला. तर हा रस्ता खूपच बारीक आहे. मस्त सिनेरिओ चेक करा काय दिसतोय सीन बघा. आता फायनली आम्ही ले बघ रोड बघ आम्ही लेह मनाली हायवेला लागलोय. तुम्ही बघू शकता पाण्याचा फ्लो काय असेल त्यावेळेस. डेंजर, एकदम डेंजर. तर आता लागलो आम्ही. इथून जिस्पा आहे 87 किलोमीटर काहीतरी, आणि आपण निघतो आता खरे सिनेरिओ चालू होतील. मी एक काम करा, आता उतरा तुम्ही आणि हे करून घ्या, काचा साफ करून घ्या जरा. चलो ब्रेकफास्ट का टाइम हो गया अपना. मला खायला घ्या का? तुला काय घेऊ खायला? काय पण घे. स्टारबक छोटीशी एक 10-20 रुपयावाली कॉफी घेऊ आपली इथे मस्त, आणि पिऊन मोकळं होऊ. याला कॉफी नको, त्याला खायला पाहिजे. मी खायला गॅरंटी आहे त्याला खायला पण नाही आवडणार तिथलं. आवडत तुला नाही आवडणार ना भेंचोत नागडा घरी जाईल. फक्त नॉनव्हेज खायला लागेल तुला. चलो स्टारबकची शॉपिंग झाली. दाखव रे, दाखव बजेटवाली टूर दाखव जरा. सगळं बजेटमध्येच आहे आमचं बजेटच्या बाहेर काय नाही. चला तर आता हा, तर एक मिनिट हा. तर आता हा मनाली लेह हायवेचा शेवटचा स्टारबक होता, म्हणून आम्ही थांबलेलो. आता यानंतर काय स्टारबक नाही आहे, फक्त बरिस्ता साध्या कॉफी आहेत. हीच कॉफी फक्त 10 रुपयावाली आहे. पुढं 7 रुपये 8 रुपयाला पण कॉफी भेटेल. ठीक आहे, तर आता भेटूयात जिस्पाला. बाकी जर तुम्ही क्लायमेट आणि सीन बघितलेत ना, ट्रेंड हे बघा, तुम्ही पण बघा. आम्ही जाणार होतो रोहतांगवरून, पण नशीब एवढे चांगले की अटल टनलवाला रोड पण चालू झालाय आणि आम्हाला चालू मिळाला. आम्ही 1 मिनिट थांबलेलो विचारपूस करायला, तर ते बोलत आहेत का तुम्ही बारकी गाडी नेऊ शकता. तर मग आम्ही आता आमची बारकी गाडी घेऊन चाललोय. ठीक आहे, तर आता आपण जातोय अटल टनलमधून. अटल टनल जर तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये, माझ्या लास्ट व्लॉगमध्ये बघितलं असेल तर खरंच खूप छान आहे. आणि आता तर सीन असं आहे की जिथून आम्ही निघालोय तिथून आम्ही रेअरमध्ये तुम्ही आमच्या पुढे किंवा मागे गाडी बघितली असेल. आम्हाला असं वाटतंय की आम्ही एकदम रेअरली गाड्या चालत आहेत, म्हणजे मागे पुढे गाडी नाही आहे. मस्त रोडची मजा घेत, सिनेरिओची मजा घेत आम्ही आमच्या लोकेशनकडे चाललोय. मागचे मस्त कॉप्या प्यायच्या 10-10 रुपयावाल्या. हे बघा, ह्या इथं लँडस्लाईड झालेली म्हणून थांबवलेला. लँडस्लाईड झालेली म्हणजे आधी झालेली आहे, आता नाही. तुम्ही बघा, हा रोडची लेवल आहे, त्या रोडची लेवल आहे, आणि इथून पूर्ण असा वाहून गेलेला आहे. बघा कसा असेल. फायनली क्रॉस झालंय, म्हणजे पहिल्या स्टॉपमध्ये आम्ही क्रॉस झालेलो आहे. ते असं बोलत आहेत की अटल टनलपर्यंत 2-3 वेळ तुम्हाला थांबावं लागेल. चला बोल ठीक आहे, थांबावं तर लागेलच. आता हळूहळू पुढे हा पण पॅच केला, त्यांनी रिकवर केलाय पूर्ण. चला गणपती बाप्पा मोरया. गाडी वरच्या गेटमध्ये पण चालत नाही, AC लावल्यावरती जरा प्रेशर आला गाडीवरती. करूया बंद. RO बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन वाल्यांनी जो रोड बनवलेला आहे, खरंच त्यांनी ज्या पद्धतीने ज्या स्पीडनी कामं केलेली आहेत ना, म्हणजे आश्चर्य करण्याची गोष्ट आहे का जेवढ्या स्पीडला हा विनाश झालेला तेवढ्या स्पीडला परत सगळ्या गोष्टी रिकवर केल्या. आतल्या जवळ गाडी आदळली, काचेची चेर वाढली ना. चला बघ, याच्यावरती मला पाण्यासाठी केलाय बा, वरतून पाणी सोडलं झालं विदाऊट ग्लास फुटलेली. अरे हळू नको घेऊ, तो पण रोड होता तो कुठला, तो तिकडे साईडला बघ रोड होता. रोड म्हणजे टर्न आहे ऍक्च्युली, तो रोड नव्हताच.
रोडची कंडिशन बघा आता एवढा डेंजर झालेला आहे. म्हणजे इथून 1 किलोमीटर ते अटल टनल आहे. अटल टनल पर्यंत आम्ही जर पोहोचलो न थांबता तर मग आम्ही पटापट जिस्पाला जाऊ. फक्त अटल टनल पर्यंत असं रोडचे जर लँडस्लाईड झालेलं आहे. तो तुम्ही बघितलात बाहेरून बघा त्या रोडची अवस्था बघा काय झालेली आहे. भयानक कंडिशन आहे एकदम. आम्ही अटल टनल पर्यंत पोहोचलेलो आहोत. चौघा अटल टनल दाखव. वेलकम टू अटल टनल. अटल टनल मध्ये तुमचं आमचं सगळ्यांचं व्हिडिओ बघणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत आहे. हा अटल टनल तिथपर्यंत घे. अटल टनल लास्ट टाइम आम्ही जेव्हा आलेलो तेव्हा दुसऱ्या गाडीने आलेलो. म्हणजे खालून आम्ही एक गाडी गेलेली भाड्याची गाडी होती. आणि आज आपली स्वतःची गाडी घेऊन आलेलो आहे. हा एक्सपिरियन्स वेगळा आहे आमचा. 3 वर्षापासून म्हणजे 3 वर्षाच्या आधी तर फोर व्हीलर घेतली. त्या आधीपासून स्वप्न होता की लडाखला जायचे. तो ह्या वर्षी आम्ही पूर्ण करतोय. आणि अटल टनलला गेल्या वर्षी लास्ट 2 वर्ष आधी बरोबर ना 2 वर्ष आधी जेव्हा आम्ही आलेलो तेव्हा आम्ही विचार केलेला का आम्ही जेव्हा नेक्स्ट टाइम अटल टनलला येऊ तेव्हा आपली गाडी घेऊन येऊ. आता हा जवळजवळ 9 किलोमीटरचा बोगदा आहे. आणि ह्या बोगद्यामध्ये जर बघितलात तुम्ही आता मागे एक पण गाडी नाही आहे. पुढे एक गाडी आहे ती पण लोकल लोकांची. त्या व्यतिरिक्त या बोगद्यात गाडी नाही आहे. तर आमच्या रोडला तुम्ही पण अटल टनल एन्जॉय करा. हे कसा बोलतो मी एकदम परफेक्ट बोलतो का आता. अरे व्हिडिओ बंद कर ना मग सांग. हा वेळ जेव्हा आम्ही अटल टनल क्रॉस केलेला अटल टनल मध्ये आधी आम्ही जेव्हा आलो तेव्हा तुम्ही अटल टनलची एंट्री बघितली तशीच एंट्री होती. अटल टनल क्रॉस केल्यानंतर डायरेक्ट ब्राईट झाला. आणि आम्ही टेन्शनमध्ये आलो कारण एकदम ब्राईट पडतो ना डोळ्यावरती. आणि नंतर जेव्हा ब्राईट क्लिअर झाल्यानंतर आम्ही जो समोरचा नजारा बघितला जर तो आज परत बघायला मिळतोय तर भाई अप्रतिम एक नंबर आहे बघण्यासारखा. आम्ही म्हणजे बाहेर अटल टनल क्रॉस केल्यानंतर असं वाटतं का भाई डायरेक्ट वेगळ्या दुनियात आलेलो आहे. आता तुम्ही पण आमच्याकडला बघा कारण हा माझा सेकंड लास्ट इयरचा एक्सपिरियन्स होता. तो परत एकदा अनुभवाचा आहे. तर नशिबाचा खेळ आहे. जर स्नो असेल तर खरंच बघण्यासारखं असेल. आता पुढं बघूयात आपला नजारा बघायला मिळेल. तसं तर काय वाटत नाही. ठीक आहे काही हरकत नाही. कारण लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलेलो हा जसा बाहेर आलो पूर्ण ब्राईट आणि पूर्ण स्नोने कव्हर झालेला होता हा रोड. फायनली अटल टनल क्रॉस करत आहोत पण मी थांबून देणार. तर अटल टनल आम्ही क्रॉस केलाय. लास्ट टाइम जी मजा आलेली अटल टनल क्रॉस करताना ती ह्या वेळेस एवढी बघायला नाही मिळाली. कारण लास्ट टाइम आम्ही अटल टनल क्रॉस केल्यानंतर इथं खालच्या बाजूलाच थांबलेलो या इथं. आणि या फोटो व्हिडिओ आम्ही इथंच काढलेले आहे. त्यावेळेस पूर्ण स्नो होता. म्हणजे हा जर तुम्ही बघितलात ना 1 मिनिट त्यावेळेस जर तुम्ही बघितलाच ना तर हा इथे जे फोटो आमचे व्हिडिओचा टोन वगैरे ते इथे काढले. म्हणजे हा पूर्ण स्नोने कवर होता. यावेळेस अजून इथं तरी स्नो नाही आहे. कदाचित वरच्या बाजूला तर असेलच. संबंधच नाही. वरच्या बाजूला असायलाच पाहिजे. आणि लास्ट टाइम आम्ही जो मॅगीचा फोटो वगैरे स्नॅप वगैरे जे काढलेले ते आम्ही इथे समोर काढलेले जे आम्ही खाल्लेले तेव्हा. तर ठीक आहे आता काय आम्ही इथं थांबत नाही. आम्ही न थांबता आमच्या डेस्टिनेशनकडे पुढे चालत राहतो. तुम्ही आता मस्त सीन एन्जॉय करा आमच्यासोबत. काय चमकतं यार खरंच. इकडच्या लोकांची मजाच वेगळी आहे. मजा काय त्यांना तसं हे पण करावं लागत असेल. सगळ्यांची एक्साइटमेंट लेवल वाढत चालले सगळ्यांची. जो तो घेतोय मोबाईलने व्हिडिओ काढतोय. जी मजा येणार आहे ना वरती. धबधबा प्रसाद इंडियन ऑइलचं पेट्रोल भेटलेलं आहे आपल्याला. डिझेल टाकून मोकळा व्हायचा. नंतर डोक्याला ताप नको. आता अर्धी टाकी डिझेल आहे पण
तरी पण टाकी फुल करून टाकूयात. काय नाही होणार, होईल ना. गुगल पे का नाही होणार. चला आपला डिझेल भरून आपण मोकळा व्हावा. या याच्यात घे. आता आपण परत फुल करतो काका, फुल करतो. डिझेल भरायला घेतलंय. आता हो आमचा चौथा नाही 5वा फिलअप आहे. म्हणजे आता आम्ही 5वा फिलअप करतो. टाकी फुल. आणि त्यानंतर जेरीगनमध्ये पण टाकायचा विचार करतोय. तर त्यांनी दिला तर आता जेरीगनमध्ये टाकून मोकळं होऊ. गाडीचा जरा लुक बघा मस्त कशी वाटते. लोकेशन हा 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 हा. जेरीगन मध्ये आता डिझेल टाकून घेऊ. ये ऊपर चलवाना होगा. पहले तो 2900 पे लॉक कर देना. पहले 2900 पे लॉक कर देना, फिर बाकी का पेमेंट सेकंड पे फिर. गाड़ी चलेगा आता तो इकट्ठा कर दो. इसमें 20 लीटर बैठते हैं. 3900 पे लॉक कर दो. कितना बैठ रहा है? ये पुल करूँगा क्या? अभी कितना उसमें? आवाज येईल रे कुमार. फुल केला तर बरा पडेल. आवाज येते बंद करू कर. से टाइट कर रे भाई. हा इथंच बांध बरोबर बसेल तो. इथं मार ना अजून एक पील. हे असे रश्शी पण अशी ती लूज होते लगेच. हे थांब थांब थांब. कॅफे घालते एक. अरे पंधरा
अरे तेव्हा बघ ना अरुण बघ ना. ढाकण बघ प्रसाद तो लूज आहे का? आपण जेरी कॅन वरती सेट केलाय म्हणजे प्रॉपर बांधून घेतलाय त्याला, कारण हालायला नको म्हणून आता एक्स्ट्रा डिझेल कॅरी केलाय. कारण इथून पुढे गॅरंटी नाही का डिझेल मिळेलच याची खात्री नाही आहे, त्याच्यामुळे आपण एक्स्ट्रा डिझेल कॅरी केलेलं आहे. टाकी पण एक मिनिट, टाकी पण ऑलमोस्ट आपण टाकी फुलच केली ना रे, ऑलमोस्टचा काय विषय. एक मिनिट बघा, टाकी पण आपण दरवाजा बंद कर घेतलेत. काय झालं काय वाटतं? केलॉंग सकाळपासून आत्ताशी ब्रेकफास्टसाठी थांबलोय. हॉटेलला आम्ही केला नव्हता कारण लेट झालेलं म्हणून, तर आता मस्त ब्रेकफास्ट वगैरे करू. एकदम सिनियरवाले हॉटेल आहे. बघ ना, जे असेल ते मागव. हॉटेलचा व्ह्यू बघ एक नंबर. तिकडे पुढे जायला पण आवडायट होते. पोलिसांची गाडी भारी आहे ना. गुरु काय रे, हिच्यापेक्षा 10 पटीत भारी. कुठं काय केलंय? ते लावलेलंच असतं, उरकायला पाहिजे. सरचू रोडवरतीच रँडमली आम्ही असंच थांबलोय. तर थांबलोय का तुम्हाला ते दाखवतो. मागचा सीन बघा आणि दुसरी सगळ्यात ज्याच्यासाठी आम्ही थांबलो ते बघा. कसा वाटतो? हा 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 हा. कसं आहे? एक नंबर एक नंबर. तोंड धुवायची इच्छा नाही, एवढा थंड पाणी भाई, डेंजर. वा ब्लू ब्लू ब्लू. इच्छा होती पाण्यात जायची थोडी थोडी, पण तेवढी नाही. बरोबर झाला का फोटो? हा फोटो सेल्फी घेते. लय भारी लय भारी. असं
आम्ही चौघं पण फोटो आणि व्हिडिओ काढायला थांबलेलो. फक्त फोटो आणि व्हिडिओच काढले. तर आमची फिटनेस त्याच्यात आम्हाला समजली का आमची फिटनेस त्याच्यात किती आहे. मला असं वाटत होता का मला दम लागल, प्रसादला असं वाटलं प्रसादला दम लागल, करणला असं वाटला का मी स्ट्रॉंग आहे, कुमारला तर वाटलं मी लय स्ट्रॉंग आहे. पण सगळ्यांचे सगळे पामलेले आहेत. पण भाई लडाख म्हणजे लडाख आहे. आता आम्ही जो मागचा लोकेशन होता त्या लोकेशनचे फोटो व्हिडिओ आम्ही नक्कीच टाकू. पण एवढे क्लासिक सिनेरिओ होता ना, आम्ही फोटो वगैरे काढलेले आहेत, नक्कीच शेअर करू तुमच्यासोबत. एंड होता एंड एकदम मस्त एकदम. बघा 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 लँड ऑफ हायपास लडाख. अजून आम्ही पोहोचलेलो पण नाही तरी एवढे भारी भारी सिनेमा मला बघायला मिळत आहेत. आजचा स्टे आमचा जिस्पाला कॅन्सल आम्ही सर्विससाठी जातो. जिस्पाला खूप आधीच पोहोचलो आता त्याच्यासाठी आम्ही पुढे निघालो. पण सिनेरिओ एंड एंड तिकडून बाहेर व्हिडिओ काढा लेफ्ट साईडला घे. हेलो सर, कहाँ से आए हो? यूपी। कुछ का पानी वगैरह पानी है सर। खाना खाना अभी पीछे खा लिया था, आगे देखते कहाँ मिलता सर। बिस्किट खाओगे? यूपी से ऐसे घूम गए? हाँ जी, बढ़िया। थैंक यू सर, थैंक यू। उम्र मेरी 35। 35 ओके. मतलब यूपी से खाली लद्दाख ही घूमने आ रहे हो? हाँ जी, यूपी से बुलंदशहर से। बुलंदशहर से. हाँ जी, अच्छा अच्छा. रिपीट आपकी. थैंक यू सर। चलो जय महाराष्ट्र. भारत माता की। अरे आप तो नमस्ते. आप जय तो श्री राम. जय श्री राम. आप तो बहुत दूर से आए हो, कर्नाटका से. हाँ भैया, अकेले? और वो साथ में नहीं आपने? वो अभी मिला है भैया। ओके ओके. अभी कहाँ रुकने वाले हो? अबे कहाँ पर पता नहीं। अभी जिंजिंग बार कितना किलोमीटर है? 2 किलोमीटर पकड़ के चलो. हाँ पानी वगैरह कुछ? नहीं, बिस्किट बस बढ़िया। खाने के लिए? खाने के लिए दे बिस्किट. है रुको. है तो दीजिए नोड्री अಣ್ಣೋರು ಹತ್ತಿಲ್ಲ ಕೊಡೋತರ ನೋಡ್ರಿ MS ಪಾಸಿಂಗ್ ನಮ್ಮ ಏನು ಕರ್ನಾಟಕ ಆದ್ಮೇಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಬರ್ತದ ನೋಡ್ರಿ ಅಣ್ಣರು ಬಿಸಿ ಕೊಟ್ರು. थैंक यू सो मच. वेलकम वेलकम. बेस्ट ऑफ चलो, लक. जय श्री राम. जय श्री राम. हाँ. आईला आम्ही गाड्या घेऊन आलोय. गाडी तरी आमची हवा टाईट झाली. आता गाडीत आम्ही 4 जण आहेत टोटल. बरोबर असं करा. आता 4 दाखव. मानलं यांना गट्स आहेत गट्स. खरंच कर्नाटकावरून सायकल घेऊन येते ना. आम्ही महाराष्ट्रातून आलोय ऑब्विसली तुम्हाला तर माहिती आहे. पण तरी पण आम्ही जवळजवळ आजचा 6वा-7वा दिवस आहे. आणि ते बाईकवरती आता एक पहिले जो मिळालेला ते होते यूपीचा आणि त्याच्या पुढे दुसरा मिळाला तो होता कर्नाटकाचा. एवढ्या लांब येणं खायची गोष्ट नाही आहे. पण त्यांना गट्स आयुष्यात माणसाला काहीतरी एक टार्गेट पाहिजे का माणूस बरोबर पूर्ण करतो. स्वतःवर विश्वास असेल तर तसं तुम्ही पण स्वतःवर विश्वास ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवला तुम्हाला जे अचीव करायचे तुम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत. ठीक आहे. डन. काय झालेलं आहे प्रतीक? बापा आता बाकी आहे.
सगळ्यांची हवा फाटली, सगळ्यांची. हे बघा, सगळ्यांची हवा फाटलेली आहे. अजून तर रात्री अजून रात्र काढायचे. आता वाजले 6 आणि टेम्परेचर आहे 10. अजून रात्री काढायचे. रात्री 11 वाजता त्यांनी 2 दाखवलाय. बाबा काय खरा दिसत नाही. इथं सरचूला आहे. सरचू आता उद्या लेह. मॅगी आली. मॅगी तो पाणी बिनी काही असो गरम आहे, त्या महत्वाचं आहे. मॅगी आली. मॅगी तब्येत बिघडणार आहे वाटतंय. आलं दादा तेच फुल हवा टाईट झाले. आता जाऊन थोडासा जेवू. बघू. लगाते भाई. हा चलेगा.